नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. जो काम करेल त्याला संधी देणार. आम्ही सगळे काम करतोय, पक्षवाढीसाठी निर्णय घेतोय, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. जो काम करेल त्याला संधी देणार असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही सगळे काम करतोय असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. पक्षवाढीसाठी निर्णय घेतला असल्याची सुद्धा माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे. एकंदरीतच आता शिवसेनेमध्ये पक्ष बांधणीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. श्रीकांत शिंदेंकडून, एकनाथ शिंदेंकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने काही निर्णय समोर येत आहेत आणि अशातच जो काम करेल त्यालाच संधी देणार असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, समजा खरं पाहायला गेलं तर आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये बोलवली होती. खरं तर मुंबईच्या विविध भागांमध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे. एक बैठक त्यांनी वानखेडे स्टेडियम चर्चगेट या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर दुसरी बैठक कांजूरमार्ग या ठिकाणी आता संपन्न होत आहे. सध्या ती बैठक अजून सुरू देखील असल्याचं समजून येत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या बैठकीत स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत निलेश राणे हे देखील उपस्थित होते आणि अशामध्येच या दोघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महत्वपूर्ण शिवसेनेची बैठक ही संपन्न झाली आहे. खरं तर एकीकडे चर्चा सुरू होत्या की आता निवडणुका संपन्न झालेल्या आहेत, सर्व काही झाले, तरी देखील बैठका या कशासाठी किंवा कोणत्या कारणांसाठी. पण खरं पाहायला गेलं तर या बैठकीला एक वेगळंच महत्व होतं, कारण की मिळालेल्या माहितीनुसार SIR प्रणाली ही लवकरच राबवली जाणार आहे आणि ज्यामध्ये भारतातील अनेक राज्यांमध्ये ही SIR प्रणाली जी आहे ती सध्या राबवण्यात आली आहे आणि ज्यामध्ये सुमारे 10 कोटी मतदार हे वगळण्यात येणार आहे असं देखील समजून येते आणि ज्यामध्ये महाराष्ट्रातनं सुमारे 1 कोटी मतदार हे वगळण्यात येतील अशी देखील माहिती मिळते. तर याच अनुषंगाने श्रीकांत शिंदे यांनी ही महत्वपूर्ण बैठक बोलवली होती आणि त्यांनी थेट मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. इतकंच नाही तर मग लक्ष ठेवायला सांगितलं आहे की शिवसेनेचे मतदार हे कुठे कमी होता कामा नाहीये आणि त्यावर विशेष लक्ष जे आहे ते त्यांनी देखील ठेवायला सांगितलंय. इतकंच नाही तर पाहायला गेलं तर प्रत्येक मतदाराच्या खोलवर पडताळणी आणि BLOच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे BLO आणि BLA या दोन विशेष ज्या मतदार याद्यांमध्ये महत्वपूर्ण बाबी असतात याच्यावर देखील लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. इतकंच नव्हे तर मग सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एकूण 65 लाख, उत्तर प्रदेशमधून 2.80 कोटी, तमिळनाडूमध्ये 97 लाख, गुजरातमध्ये 72 लाख असे विविध राज्यांमधल्या विविध संख्या ज्या आहेत त्या सध्या समोर आल्यात आणि या SIR मोहिमेच्या अंतर्गत इतके मतदार जे आहेत ते वगळण्यात आले आहेत आणि त्याचाच कुठेतरी फटका हा आता त्याच्याच नुसार कुठेतरी महाराष्ट्रामध्ये देखील ही SIR प्रणाली जी आहे ती राबवण्यात येणार आहे आणि SIR प्रणालीच्या अनुषंगाने ही महत्वपूर्ण बैठक तर मानली जाते. पण इतकंच नव्हे तर निवडणुका जरी झाल्या असल्या तरी देखील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत शिवसेना पक्ष आणि स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पोहोचत आहेत, अजून देखील संपर्कात आहेत, हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील VC द्वारे या बैठकीला उपस्थित होते अशी देखील माहिती मिळत आहे. निश्चित. शुभम, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.